महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 तारखेला नगर परिषदा नगरपालिकेचे इलेक्शन झाले। त्यामध्ये अंबरनाथ मध्येही इलेक्शन झालेले आहेत। भाजप आणि शिवसेनेची सत्ता केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु नगरपालिका नगर परिषदेमध्ये मैत्रीपूर्ण कोणावरती टीका टिप्पणी न करता भाजप शिवसेनेने निवडणुका जिंकल्यात। सर्वात जास्त जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। त्यामध्ये अंबरनाथची पण जागा भाजपचे नगराध्यक्ष जिंकले, त्यांनाही शुभेच्छा। त्याचप्रमाणे आमचे 27 नगरसेवक आणि एक अपक्ष असे मिळून 28 नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक अंबरनाथमध्ये निवडून आले। निवडणूक होण्याच्या पूर्वी युतीचा बोलणं चालू असतानाच भाजपने सर्वात अगोदर नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर केला। आम्ही युतीचं बोलत असतानाच मध्येच युती तुटली आणि युतीपूर्ण लढत झाली आणि त्यामध्ये 27+1 अपक्ष असे 28 शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष भाजपच्या निवडून आल्या। परंतु आता ऐकण्यात आलं की पारंपरिक भाजप शिवसेनेची युती केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु या ठिकाणी भाजपच्या म्हणजे सत्तेपोटी भाजपने पारंपरिक जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस, जो हिंदू विरोधी असतो, भाजपच्या विचारधाराच्या विरोधात असतो, त्या पक्षाची युती करून या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे। जी पारंपरिक भाजप आणि शिवसेनेची युती त्यांनी तोडलेली आहे, हा एक चुकीचा संदेश अंबरनाथमध्ये झालेला आहे आणि ह्याचे परिणाम आता जे चालू असलेल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो। भाजपने असे एक भाजप आणि काँग्रेसची युती करून जी पारंपरिक युती आहे, युतीचा धर्म आहे, तो पाळलेला नाही। त्यामुळे येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चुकीचा संदेश दिल्यामुळे जे हिंदू वोट आहेत, जो काँग्रेसचे विचारधाराच्या न मानणारे जे भाजपचे वोट आहेत, त्यांचा परिणाम ह्या महानगरपालिकेत होईल असं वाटतंय। तुम्हाला काय विचारायचं आहे का? काँग्रेस मुक्त आहे आणि काँग्रेस मुक्त झालंय। आपल्या प्रतिबाजून सत्ता स्थापनेला काही पर्याय निवडला गेला नाही। आमचं बोलणं चालू झालं होतं, पारंपरिक युती आहे, त्या युती धर्माप्रमाणे जे नगराध्यक्ष आहेत तेही त्यांच्याशी बोलणं चालू होतं। भाजप आणि शिवसेना युतीचं खासदार साहेबांशी त्यांची भेट झाली होती। अध्यक्षांशी मी स्वतः पर्सनली सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं पर्सनली जाऊन भेट झाली होती। तिथून त्यांनी खासदार साहेबांनाही फोन केला, इकडे नगराध्यक्षांनाही फोन केला की शिवसेनेसोबतच आपल्याला युती करायची आहे असा संदेशही त्याने दिला होता। त्याचप्रमाणे मी स्वतःही भाजपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमात सांगितल्याप्रमाणे मी कत्रे साहेबांनाही भेट घेतली। कत्रे साहेब स्वतः बोलले की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि युतीमध्येच आपल्याला सत्ता आणायची आहे। परंतु अचानकच जी पारंपरिक युती तोडून एक अभद्र युती काँग्रेस बरोबर त्यांनी युती करून एक वेगळी चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये त्यांनी दिलेला आहे। शिवसेनेची पुढची रणनीती काय असणार? महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, उपमुख्यमंत्री आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। तर आम्ही जर नगरपालिकेमध्ये त्यांच्या ज्या युतीच्या प्रमाणे जर आम्ही विरोधात बसू, आम्ही जो महाराष्ट्र आपलं अंबरनाथचा जो विकास आहे, अंबरनाथचे जे प्रोजेक्ट आहेत ते पुढे घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोतच आणि कुठे त्यांना जर विरोध करायचा झाला तर त्याला विरोध आम्ही वैचारिक पातळीने आम्ही त्यांना देऊ।
आणि इथे झालेलं जर वादावाद किंवा इतर ते झालेलं जेव्हा याचा परिणाम इतर महानगरपालिकेच्या बघावाच मिळेल असं तुम्हाला वाटते का? बघा, आताच मी त्यात सांगितलेलं आहे की काँग्रेस हा भाजप विरोधी, भाजपच्या विचारधाराच्या विरोधातला आहे, हिंदुत्वाच्या विरोधातला आहे. त्यामुळे हे जे पारंपरिक जी काही युती आहे शिवसेना भाजपची, ही यांचा तोडून एक अभद्र युती त्यांनी तयार केलेली आहे, हिंदू विरोधी त्यांनी युती तयार केलेली आहे, विचारधाराच्या विरोध भाजपच्या जाऊन युती केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जी 15 तारखेला निवडणूक आहे त्यामध्ये नक्कीच त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल. विरोधी बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.